देव तिळी आला गोडे गोड जीव धाला, साधला हा परवकाळ गेला अंतरीचा मळ. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जने, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. येई पंढरीनाथा, प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आता उपायवनवसंतो जो आज्ञेचा अहेव तंतु, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा विठ्ठल विठ्ठल. देव तिळी आला गोडे गोड जीव धाला, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा अभंग आहे. अभंग 4 चरणांचा असून जगद्गुरु तुकोबरांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. भाविक माय बापू, आज मकर संक्रांतीचा पवित्र योग आहे, पावन योग आहे. मकर संक्रांती सोबत दुसरा एक विशेष योग म्हणजे षटतिला एकादशी. आणि असा योग हा प्रतिवर्षी येत नसतो. जवळजवळ 25-30 वर्षानंतर असा योग पुन्हा एकदा आपल्याला प्राप्त झालाय. तर षटतिला एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र असा हा परम पावन योग आहे. आणि आजच्या या परम पावन योगावरती ही हरिकीर्तनाची सेवा आपल्या श्री संत अग्निसाधू माधव मामा वारकरी शिक्षण संस्था माधव टेकडी संचलित या वारकरी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मौजे माधव टेकडी खापरटोन धर्मापुरी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी संपन्न होत आहे.
माधव मामांचंच नाव संस्थेला असल्यामुळं स्वाभाविकच संत श्रेष्ठ श्री माधव मामा यांचे आशीर्वाद, श्री संत भगवान बाबांच्या प्रतिभक्ती, हरिभक्ती परायण पूजनीय वैकुंठवासी विठ्ठल प्रसादजी महाराज धर्मापुरीकर यांच्याबद्दलही श्रद्धाभाव आयोजनातून व्यक्त होतोय. महारुद्र हनुमानजी, श्री विठ्ठल रुक्माई आणि या आयोजनाचे मुख्य आयोजक हे रामभक्त आहेत. त्याच्यामुळं प्रभू श्रीरामचंद्र भगवान, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, ग्रामदैवत महारुद्र हनुमानजी, भगवान शंकर महादेव यांच्या आशीर्वादाने, तसंच पूजनीय स्वामी श्री भारतानंद गिरीजी महाराज यांचेही आशीर्वाद आणि हरिभक्ती परायण पूजनीय अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचेही आशीर्वाद ज्यांना प्राप्त आहेत, असे या कार्यक्रमाचे आयोजक, उत्कृष्ट कीर्तनकार, कथाकार आणि वारकरी संप्रदाय भूषण सद्गुण सागर हरिभक्ती परायण पूजनीय मुंजाजी महाराज चाटे महाराज खापरटोणकर माधव टेकडे यांच्याद्वारे हे आयोजन होत आहे. कलश पूजन श्री ज्ञानोबा किशनराव फड मूर्तीकर, ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख, समस्त गावकरी मंडळ खापरटोण, सूत्रसंचालन पांडुरंग दिगंबरराव दैफळे साहेब, विनापूजन हरिभक्तीपरायण विजयानंदजी महाराज सुपेकर आणि रोकडेश्वर भक्त मंडळ धर्मापुरी यांचा महाप्रसाद. कीर्तनकारांची यादी पण फार सुंदर आहे. हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज शास्त्री शुक्ल तीर्थ निमगावकर, केशव महाराज घुले शास्त्री टाकळीकर, प्रभाकर महाराज झोलकर नाना, विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे, तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ज्ञानेश भक्त आचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा काला आहे. काल्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते श्री जिजाराम राजारामजी फड धर्मापुरीकर. उपस्थितीमध्ये माननीय नामदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, माननीय श्री बाबासाहेब मोहनराव पाटील साहेब सहकार मंत्री, माननीय श्री धनंजयजी मुंडे साहेब, माननीय श्री संजयजी दौंड साहेब, ॲडव्होकेट गोविंदराव फड, गौतमजी चंद्रकांतजी चाटे, सायस निवृत्ती गुरुजी गीते, परमेश्वरजी चाटे, सुधाकरजी तोंड मुंडे, सूर्यकांत सोपान भताने, राम गणपती चाटे, निसार मेहता पठाण, आत्माराम वैजनाथ मुंडे, विनायक पाटलुबा दराडे आणि तसंच श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होळ, संत माधव मामा वारकरी शिक्षण संस्था कोळवाडी, अर्थात हरिभक्ती परायण मृदंगाचार्य मृदंग महामेरू वारकरी भूषण पंडित महाराज यांच्याही संस्थेचे सर्व विद्यार्थी 7 दिवस उपस्थित राहतील. आजी माजू गुरुबंधूंची सुद्धा हजेरी, पूजनीय हरिभक्ती परायण मुंजाजी महाराज यांच्या गुरुबंधूंची हजेरी या ठिकाणी राहणार आहे. वैराग्य महामेरू संत गोरबा काकांच्या पानावर तरंगणाऱ्या विटेचं दर्शन काल्याच्या दिवशी होणार आहे. सत्कार मूर्ती रामसाहेब दिगंबररावजी दैफळे साहेब आहेत. संस्थेचे सचिव आदरणीय श्री सतेशरावजी गोविंदजी चाटे, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविक भक्तांचं सहकार्य या सप्ताहाला लाभलेलं आहे, ते लाभणार आहे आणि असंच लाभावं अशी भगवंताकडे प्रार्थना आणि आपल्या सर्वांना आवाहनही करतो. विठ्ठल विठ्ठल खरं पाहिलं तर हरिभक्तीपरायण मुंजाजी महाराजांनी हे जे अत्यंत महत्वाचं कार्य हाती घेतलेलं आहे, त्या गोष्टीचं विशेष कौतुक करणं गरजेचं आहे. कारण पिढी घडवण्याचं कार्य आहे. कारण ही बालमंडळी म्हणजे उद्याची पिढी आहे, उद्याचं भविष्य आहे. यांना परमार्थाचे, भक्तीचे, अध्यात्माचे संस्कार देणं हे सगळ्यात मोठं पारमार्थिक कार्य आहे. त्याच्यामुळं पूजनीय मुंजाजी महाराजांनी हाती घेतलेलं हे संस्थेचं कार्य, वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य अभिनंदनीय आहे, प्रशंसनीय आहे, स्तुत्य आहे, प्रशंसनीय. आणि नुसती प्रशंसा करण्यातही अर्थ नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. अशा सत्कर्माला, अशा उत्कृष्ट कार्याला घडेल ती मदत प्रत्येकाने केलीच पाहिजे. आपलं कर्तव्य